नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचे लाईव्ह मार्केट ट्रेड चॅनल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील। आज पाहणार आहे आपण हरभऱ्याचे बाजारभाव। आज दिनांक 17/7/2026। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहिली बाजार समिती दर्यापूर जात आहे। चापा दर्यापूरमध्ये आवक झाली 400 क्विंटल। कमीत कमी दर मिळालेला 4,800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 5,980 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,800 रुपये। यापुढील बाजार समिती सावनेर जात आहे। लोक सावनेरमध्ये आवक झाली 70 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 5,980 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,900 रुपये। यापुढील बाजार समिती काटोल जात आहे। लोकल काटोलमध्ये आवक झाली 90 क्विंटल। कमीत कमी दर मिळाले 5,200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 5,900 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,500 रुपये। यापुढील बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे। लोकल मूर्तिजापूरमध्ये आवक झाली 275 क्विंटल। कमीत कमी दर मिळाले 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 6,100 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 6,000 रुपये। यापुढे बाजार समिती नागपूर जात आहे। लोकल नागपूरमध्ये आवक झाली 513 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 6,100 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 6,000 रुपये। यापुढील बाजार समिती अमरावतीत जात आहे। लोकल अमरावतीमध्ये आवक झाली 1,320 क्विंटल। कमीत कमी दर मिळाले 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 6,000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,900 रुपये। यापुढे बाजार समिती अकोला जात आहे। लोकल अकोलामध्ये आवक झाली 791 क्विंटल। कमीत कमी दर मिळाले 5,100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 6,200 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,900 रुपये। यापुढील बाजार समिती मलकापूर जात आहे। चापा मलकापूरमध्ये आवक झाली 188 क्विंटल। कमीत कमी दर मिळाले 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 6,000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 6,000 रुपये। यापुढील बाजार समिती अकोट जात आहे। चापा अकोटमध्ये आवक झाली आहे 340 क्विंटल। कमीत कमी दर मिळाला 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 6,000 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 5,900 रुपये। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला पण तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंट्स करा।